महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढणार अशा प्रकारची आता चर्चा सुरू आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत आता ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढणार। मातोश्रीवरील बैठकीत विभाग प्रमुखांनी एकला चलोरेची भूमिका मांडली आहे। विभाग प्रमुख उपविभागीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे आणि त्या संदर्भात आता आगामी काळात महाविकास आघाडीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी जी अपडेट आपल्या हाती लागल्या त्याप्रमाणे आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना ही स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचं कळतं। आगामी काळातल्या महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षाच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू आहे। एकीकडे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे, तर दुसरीकडे मात्र जी अपडेट हाती येते त्याप्रमाणे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष मात्र महापालिका निवडणुकीच्या दरम्यान एकला चलोरेची भूमिका घेणार आहे। याचा कितपत फायदा ठाकरेंना होतो हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ठाकरेंची शिवसेना ही मुंबई महापालिका निवडणूक आता स्वबळावर लढणार आहे। विभाग प्रमुख उपविभागीय प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत जोडले। चेतन, मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने आता सर्वच पक्षाच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मात्र एकला चलोरेची भूमिका घेत असल्याचं कळतंय। काय आहे या संदर्भातली सविस्तर माहिती? विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खरं तर ठाकरेंची शिवसेना ही सगळ्यात पहिली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ऍक्शन मोडवर पाहायला भेटली। ठाकरेंकडनं वारंवार बैठकांचं सत्र मातोश्रीवर सुरू आहे। सध्या शाखा प्रमुख असतील, त्याचबरोबर महिला संघटक असतील, उपविभाग प्रमुख असतील यांची बैठक घेतली जाते। मुंबईतील एकंदरीतच एकूण जे विभाग आहेत या विभागामधील सर्वच शाखा प्रमुखांच्या बैठकी आता मातोश्रीवर पार पडल्या जात आहे। त्यात शाखा प्रमुखांचं म्हणणं काय आहे, नेमकं विभाग प्रमुखांचं म्हणणं काय आहे, कशा प्रकारे पुढील रणनीती असली पाहिजे, निवडणूक केली पाहिजे, या संबंधित सर्व गोष्टींचा विचार विनिमय केला जातो। अशातच एकच सूर आपल्याला पाहायला मिळतोय सर्व बैठकींमध्ये, तो म्हणजे एकोला चलोची भूमिका। महाविकास आघाडी बरोबर जाऊन लोकसभा आणि विधानसभेला मोठ्या प्रमाणात फटका हा ठाकरेंच्या शिवसेनेला पडला असल्याचं या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर काही पदाधिकाऱ्यांनी हा देखील आरोप केला आहे की काँग्रेसचे पदाधिकारी असतील हे काम करत नाही। अगदी चेतन, आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।